तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो आहेत फिरायला. कुठे चाललो तर माहिती नाही अजून. माझ्यासोबत विरेश आहे. आता गाडी पण तोच चालवणार आहे, मी फक्त मागून एन्जॉय करणार आहे. खाली बघ. तर आम्ही आला तर रोरोच्या रोडला इकडे. रस्ता विसरला होता रोज, म्हणजे आधी इकडे खूप वेळा काम केलं त्याने. रोरो जस्ट आलंय आता, सगळे येत आहेत आणि आम्ही तिकीट पण नाही काढला. तर तिकीट काढलं गेलं ते मध्ये भेटेल डायरेक्ट. ओके. विरेशला हेल्मेटचा कंटाळा आला आहे, त्याला काढून ठेवलं आहे. खूप जड झालं म्हणजे काय हेल्मेट कंटाळा येण्यासारखंच आहे. काय येतात कंटाळा? हेल्मेट नाही रेसिंग सगळी चालू झाली. आता आम्ही चालल्यात कार यायच्या वाक्यात अजून. बघा, नियमांचं उल्लंघन. आणि आता सुटवायचं नाही. तर आता बोट थोडा वेळ सुटेल ठेवलाय. तर आता बोट सुटलाय जस्ट, आणि आता आम्ही मध्ये आहेत. दुसरी बोट त्या साईडला आहे. दुसरं तिकडे भेटली, आणि आता आमचा तिकीट नाही काढला गाडीचा, तर आम्ही तिकीट काढून गेलो. इकडे वेज बसला आहे, गाडीचा ओनर आहे पण आहे. आम्ही तिकीट घेऊन झालं आहे आणि तिकीट नाही घेतलं, पे केले गाडीचे, आणि आता मागच्या दिशेनं आहे. तो बघा, तो जो आयलंड आहे. तर आता आम्ही पोहोचलो तर नारंगी फाटाच का नाही, मारंबळपाडा नारंगीचा मारंबळपाडा. तर आम्हाला जायचं आहे अर्नाळ्याला. अजून डेस्टिनी आमचं काही फिक्स नाही मिळत. आम्ही फर्स्ट टाइम चाललो तिकडे, बघूया. काय होतं. लोकेशन बघत राहायला लागेल ना. आता तू रस्ता माहिती पुढचा उजव्या हातावर आपल्याला फिरून जायला लागेल, कारण गावातला रोड आहे ना, जाम खराब आहे. मी माझ्या मोबाईलमध्ये लोकेशन चालू करतो. आता आम्ही चाललो अर्नाळ्याला. सध्या सिच्युएशन अशी आहे की आम्हाला रस्ता नाही माहिती ना. आम्ही आता गुगल मॅपवर रस्ता काढायला लागल्यात, त्यानुसार जाणार. इकडून 7 किलोमीटर लांब दाखवतोय. भाऊना स्पीड ब्रेकर नाही दिसत आहे. एकदम सरळ आहे हा रोड. बोरिंगवरून जायला लागेल. आता आम्ही चाललेलो आहे अर्नाळा. आम्ही जरा गावठण मार्गे रस्ता पकडतोय, उंबरगोठण मार्गे नवीन रस्ता ट्राय करतोय. आम्हाला माहिती नाही आहे, गुगल मॅपच्या सहाऱ्याने चाललोय. बघूया आता रस्ता आम्हाला कुठे पोहोचवतोय. आमचे भाऊ बोलले नवीन काहीतरी ट्राय करूया, काहीतरी मस्त. लग्नामध्ये जाम खुशीले आहेत, त्यांना काहीतरी चांगलं बघवत नाही, काहीतरी वाकड्यातूनच जायला आवडते. तुला जाऊन बघतो कसं आहे. आता आम्ही पोचलेलो आहोत अर्नाळा बीचवर, आणि हा व्ह्यू आणि हा माणूस हा व्ह्यू माझ्या नजरेत खूप खटकतोय. काट्यात बघ खाली, खालून काटेन. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचल्यात बीचवर. तर बीचवर आता थोडं वेळ फिरून आता आम्ही चालल्यात अर्नाळा किल्ल्यात. आणि आता
थोडं खायचं पण आहे. मी काय खाल्लं नाही. भूक लागली तुला? मला लागली भूक. तर आता मी निघतात त्याचे थोडे 2-4 फोटो काढतो. तो पोस्ट करेल का नाही माहिती नाही आयुष्यात. तर मला आता कंटाळा आलाय गाडी चालवायला. कधी चालवलाय गाडी? मी चालवतो. मग आता ओनरची आता त्याची गाडी सोपली आहे, त्यांनी चालवावी. आम्ही मागून डायरेक्शन देणार फक्त. त्याच कामासाठी आम्ही आलेलो आहोत. मागासपासून मीच फक्त लोकेशनवर डायरेक्शन देतोय. रस्ता चुकलो नाही आहे, म्हणजे खात्री करू शकतो की मी व्यवस्थित माणसाला पोचवतो. वरती नाही हा, खालीच. एवढंच सांगेल. त्या माणसं चावी नाही लावली ना, गाडी चालवायला लागली. हे पण काढलं हो. पाहिजे की नाही मजेशीर. उजव्या हातावरून घे ना, पब्लिक आहे. उजव्या हातावरून मार. तर आता आम्ही चाललोय अर्नाळा फेरीसाठी फोर्टवर. तर आता आम्ही बीचमधून गावामध्ये एंटर झालेलो आहोत. हा, तोच आपण जॉईंट होणार होतो इथे. आमचे दादांना स्पीड ब्रेकर दिसत नाही आहे. जेव्हापासून त्याच्या हातात गाडी गेली मी भरपूर वेळा वर खाली उडलोय. हाच रोड. थोड्याच वेळात आम्ही जेटीवर पोहोचू. तर मित्रांनो, आता आम्ही पोचले तर बंदरावर आणि आता रात्रीला आम्ही बोटीत बघूया. आता विरेशने हेल्मेट पकडला. गाडी तिकडेच लॉक करून ठेवला आहे आणि अर्नाळ्याला भेटते का तिकडून रिटर्न येऊन. आता पोचल्यात आम्ही इकडे. खाली रोज मागे तुमचा नंबर देऊन ठेवा ना. तर तो दादा भेटला होता. त्याने रस्ता सांगितला इकडनं जायचा वगैरे, आणि तर त्याने नंबर घेतला आता. आणि आता आम्ही निघतात आहे जायला. काय बोलू? आपली माहिती काढलेली आहे. आपल्याला काय माहिती नाही तर विचारपूस करूनच यायला लागेल. हाच मेन रोडला पोहोचला. 2 मिनटं फक्त राहिल्यात माझ्याकडे. कसं 2 मिनटं? हे बघ, एवढा ब्लॉक भरला आहे. व्हिडिओ भरल्यात. तर आता आम्ही पोचल्यात किल्ल्यात. हे बघा, एंट्रीलाच महाराजाचं दर्शन आणि खूप भारी वाटतंय. किती मोठा आहे. हां ना. मेंटेन हे बघा, एंट्रन्सवर लक्ष ठेवा. ओके. वर राहायचा. मोठा आहे बघा किल्ला. तिकडनं पूर्ण अजून त्या साईडला पण आहे. खूप मोठा आहे हा. चाला साफसफाई नाही माझ्याकडे. आतमध्ये चौथरा असेल आणि बंदुकीचा हमला करायला तीन कमान आणि बंदुकीचा हमला करायला. आणि इथून व्ह्यू बघ किती मस्त दिसतोय. समोर
इकडे आपल्या हेडवनला पण लक्ष देत असेल. आपल्या सिमेंटचा कलर आणि याचा कलर बघ वेगवेगळे राहतो, फरक आहे प्रत्येकाच्या. आणि हे तो बाले किल्ला तिकडे किल्लेदार राहत असेल त्या किल्ल्याचा. साफसफाई केली नाही ती खतरनाक दिसेला. शेतीवाडी होते इथे प्रत्येक किल्ल्याच्या मध्ये. आता हा